पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा 65 वर्षाच्या वृद्धाकडून 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करत हत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं पोलिसांचं आश्वासन। कनेक्टिंग लिंकची पुणे मुंबई लेनही थोड्याच वेळात खुली होणार। कालचा मंडप काढायचा काम असल्यामुळे लेन बंद, MSRDCची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली। अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष PMLA कोर्टात वॉरंटसाठी अर्ज। सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण। जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। 12वीच्या परीक्षेचा आज निकाल। दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। थोड्याच वेळात बोर्डाची पत्रकार परिषद। या क्षणाची एक मोठी बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये पायधुनी भागात बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी देशभर गाजतीये। आता या प्रकरणामध्ये मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय। डोकाडी या कुटुंबातील चौघांचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या असा सवाल उपस्थित झालाय। पोलिसांनी आता घातपात आहे का या दृष्टीने तपास सुरू केलाय। कलिंगड किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थात भेसळ आढळलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी आता घातपाताच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय। कलिंगडात कोणत्याही प्रकारची विषारी तत्व आढळली नाहीत, त्यामुळे मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय। कलिंगडासह घरातून जप्त करण्यात आलेल्या इतरही खाद्य नमुन्यांमध्ये भेसळ आढळली नसल्यानं संशय बळावला। एकाच्या शरीरात मॉर्फिन आढळल्यानंही संशय बळावलाय, त्यामुळे घातपाताच्या दृष्टीने आता तपास सुरू झालाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, बरेच दिवस झाले चौघांचा मृत्यू होऊन, पण त्याचं गूढ अजूनही उकलत नाहीये। आता पोलिसांना घातपाताचा संशय आहे। आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झाले आणि पुढे कोणत्या अँगलने तपास होणार आहे? तर सचिनशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया। तर एकाच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्यानं संशय बळावलाय, पण आता ही हत्या आहे की आत्महत्या आहे या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी। पुन्हा एकदा जाऊयात, सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सचिन, अनेक दिवस झाले त्या चौघांचा मृत्यू होऊन अजूनही गूढ वाढताना दिसतंय। आतापर्यंतच्या चौकशीत काय निष्पन्न झाले आणि या पुढचा तपास आता कोणत्या अँगलने केला जाणार आहे? नक्कीच प्रज्ञा, डोकाडी या कुटुंबातील चौघांचा मृत्यू होऊन आज 7 दिवस उलटलेले आहेत आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की मृत्यू प्रकरणाचं गूढ हे कायम सतत वाढत चाललेलं आहे। सुरुवातीला अशी शक्यता वर्तवली जात होती की कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याने या चौघांचा मृत्यू झालेला आहे। मात्र आता जो FDAचा अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये कलिंगडाचा रंग तसेच त्यातील गोडवा आणि त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणत्याही रासायनिक केमिकलचा वापर त्याच्यामध्ये नव्हता, कोणतीही भेसळ त्याच्यामध्ये नव्हती। त्यासोबतच घरातून जे खजूर, पुलाव, भाताचे जे नमुने पोलिसांनी जप्त केले होते त्याचा देखील दर्जा योग्य असल्याचं आता FDAच्या प्राथमिक अहवालात समोर आलेले आहे। तसेच जे वडील अब्दुल्ला डोकाडिया होते त्यांच्या शरीरात पोलिसांना मॉर्फिनचे घटक हे देखील सापडलेले होते, त्यामुळे हा घातपाताचा संशय असल्याचा पोलिसांनी संशय सध्या व्यक्त केलेला आहे। तसेच हत्या आणि आत्महत्या या दृष्टीने देखील पोलिसांकडून सध्या तपास हा केला जातोय। 7 दिवस अद्याप उलटून गेलेले आहेत आणि सध्या पोलिसांना प्रतीक्षा आहे ती फॉरेन्सिक आणि बॅक्टेरियल अहवालाची, ज्यामध्ये या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे स्पष्ट होईल असा विश्वास सध्या पोलिसांना आहे। प्रज्ञा। सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तृणमूल काँग्रेसला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळालेला नाही। मतमोजणी केंद्रावरती फक्त केंद्रीय कर्मचारी नियुक्तीला तृणमूलचा आक्षेप होता। निवडणूक आयोगाने सगळ्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवावं असं कोर्टाने सांगितलंय। निवडणूक आयोगाचं सगळ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे असं कोर्टाने सांगितलंय। कर्मचारी निवडण्याचे निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचं देखील कोर्टाने नमूद केलेलं आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर तुमचे एजंट आहेत असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। आयोगाच्या निर्णयाला चुकीचं ठरवू शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय।
सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, तृणमूल काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं होतं आणि तृणमूल काँग्रेसची मागणी नाकारत असताना कोर्टानं काय सांगितलंय? 13 एप्रिल रोजी एक सर्क्युलर काढलं होतं निवडणूक आयोगाने आणि त्या सर्क्युलरनुसार काही अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाणार होत्या। प्रत्यक्ष ज्यावेळी मतमोजणी होते तेव्हा प्रक्रियेनुसार जे काही पर्यवेक्षक सुपरवायझिंग म्हणून काही ऑफिसर्स तिथे नियुक्त केलेले असतात, हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत काम करत असतात ज्यावेळी आचारसंहिता असते तेव्हा। आता या सगळ्याच्या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसनी पहिल्यांदा कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की केवळ केंद्र सरकारचेच कर्मचारी अधिकारी मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून हजर असतील आणि याला आमचा आक्षेप आहे। तर कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दिलासा द्यायला नकार दिला होता तृणमूल काँग्रेसला आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आले होते आणि सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याविषयी आक्षेप घेतला। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की कोणतेही कर्मचारी केंद्र सरकारचे असो किंवा राज्य सरकारचे जेव्हा आयोगाकडून आचारसंहिता लागू असते तेव्हा ते आयोगाच्या अखत्यारीतच काम करत असतात। दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी म्हटलं की कुठेही आयोगाने असं म्हटलं नाहीये की केवळ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि अधिकारीच प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून हजर असतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारे निवडणूक आयोगाच्या विरोधात कोणत्याही स्वरूपाचा आदेश आपल्याला देता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने कोणते अधिकारी कोणते कर्मचारी नियुक्त करावेत हा देखील तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाचाच अधिकार आहे। परंतु दुसऱ्या बाजूला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या सर्क्युलरचं पूर्णपणे पालन करू आणि सर्व प्रकारचे कर्मचारी हे प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी हजर असतीलच। स्वतः न्यायालयाने देखील म्हटलं की तुमचे जे एजंट आहेत तुमचे प्रतिनिधी असणार आहेत ते देखील मतमोजणीच्या वेळी उपस्थित असतील पक्षाचे। त्यामुळे यावर कोणत्याही स्वरूपाच्या आदेशाची आवश्यकता नाही किंवा सुनावणीची आवश्यकता नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलेलं आहे आणि तृणमूल काँग्रेसला हा मोठा धक्का समजला पाहिजे। निश्चित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे विधानसभेमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये पोहोचले असा गंभीर आरोप शिरोमणी अकाली दलानं केलाय। त्यामुळे मान यांनी संपूर्ण पंजाब समोर डोप टेस्ट करावी अशी मागणी अकाली दलानं केली आहे। अकाली दलानं मान यांचा 1 मे या दिवशीचा अधिवेशनातला फोटो पोस्ट केलाय आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची ही गंभीर अवस्था पहा असं म्हटलंय। काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रतापसिंग बाजवा यांनी सगळ्याच आमदारांची अल्कोहोल मीटर टेस्ट करा अशी मागणी केली, मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली आहे। साहब ये गवर्नर गैलरी है, आ गवर्नर गैलरी है, बड़े मानयोग लोग आउंदे आ, इत्थे अफसर बैठे ने, ਉਹ ਸਾਰੇ ਗੈਲਰੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਬਕਾਇਦਾ ਪਹਿਲਾਂ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲੱਤ ਨਹੀਂ ਧਰਦੀ, ਬੈਠਣ ਵੇ ਬਿਲਕੁਲ ਹਿੱਲਣਾ ਨਹੀਂ, ਬਸ ਐਂ ਹੀ ਰਹਿਣਾ। ਤੋ ਸਰ ਇੱਥੇ 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 ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਗਿਆ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਠੀਕ ਕਰ ਲਈ। ਉਹ ਤਾਂ ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ, ਉਹ ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ ਹੈਗੀ, ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ ਹੈਗੀ। ਤੂੰ ਤਾਂ ਮੇਰੀ ਬੇਟੀ ਬਾਰੇ ਵੀ ਬੋਲੀ ਜਾਂਦਾ, ਤੇਰਾ ਕੀ ਆ ਯਾਰ, ਤੂੰ ਰਹਿਣ ਦੇ ਨਾ। ਪੰਜਾਬੀ ਪੜਾਉਂਗਾ ਮੈਂ, ਪੰਜਾਬੀ ਪੜਾਉਂਗਾ। ਕਿਹੜੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਕਵਾਸ ਕਰਦਾ ਯਾਰ, ਬਕਵਾਸ ਕਰਦਾ ਇਹ ਬੰਦਾ ਯਾਰ। ਆ ਗਈ ਸਰ ਗੱਲ, ਇਹਦਾ ਇਲਾਜ ਕਰਾਓ ਜੀ, ਇਹਦਾ ਵਿਧਾਨ ਸਭਾ ਦੇ ਖਰਚੇ ਦੇ ਇਲਾਜ ਕਰਾਓ ਇਹਦਾ। ਠੀਕ ਹੈ ਸਾਹਿਬ, ਇਹ ਹਾਂਜੀ ਬਾਜਵਾ ਸਾਹਿਬ ਕੀ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਤੁਸੀਂ? ਸਰ ਇੱਕ ਇੱਥੇ ਅਫਸਰ ਬੈਠੇ ਨੇ, ਉਹ ਸਾਰੇ ਗੈਲਰੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ। It's true. ਇਸ ਤੋਂ ਮਾੜਾ ਦਿਨ ਫੇਰ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਇਟ ਇਜ਼ ਅ ਬਲੈਕ ਡੇ ਇਨ ਡੈਮੋਕ੍ਰੇਸੀ। ਬੈਠੋ ਜੀ, ਬੈਠੋ ਇੱਕ ਮਿੰਟ ਮੇਰੀ ਬੇਨਤੀ ਸਰ, ਯੂ ਆਰ ਦ ਕਸਟੋਡੀਅਨ ਆਫ ਦ ਹਾਊਸ। ਮੇਰੀ ਗੁਜ਼ਾਰਿਸ਼ ਹੈ ਅਲਕਾ ਮੀਟਰ ਦਾ ਆ ਸਾਰੇ ਇੱਥੇ ਨੇ, ਤੁਸੀਂ ਬੈਠੋ ਜੀ, ਦਰਵਾਜ਼ੇ ਬੰਦ ਕਰੋ ਸਾਰਿਆਂ ਦਾ। ਕਟਾਰੂ ਚੱਕ ਦੀ ਗੱਲ ਕਰੋ, ਮੀਟਰ ਟੈਸਟ ਕਟਾਰੂ ਚੱਕ ਜਿਹਨੇ ਮੈਂਬਰ ਲਾਲ ਚੰਦ ਕਟਾਰੂ। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना नेते बच्चू कडू हे कुरुळपुर्णामधील त्यांच्या घरी पोहोचले। यावेळी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। पत्नी नयना कडू यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं। दरम्यान बच्चू कडू यांच्या आज अमरावती, चांदूर बाजार, अचलपूर आणि परतवाड्यामध्ये जल्लोष रॅली काढण्यात येणार आहे।
मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक कधी खुली होणार? काल लोकार्पण होऊन बंद का आहे असे प्रश्न विचारून वाहन चालक आणि प्रवासी आता मुंबईकडे मार्गस्थ होत आहेत. दुपारी 12 पर्यंत मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक खुला होईल असा दावा MSRDCनं केलाय, पण उत्सुकता लागलेले प्रवाशांचा हिरमोड होतोय. आढावा घेतलाय नाझिम मुल्ला यांनी. पुणे मुंबई मिसिंग लिंक अद्याप ही बंद आहे आणि त्यामुळेच पुण्याहून मुंबईकडे जाणारे सगळे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी इथं थांबतायत आणि विचारणा करतायत की नेमका हा मार्ग कधी खुला होणार, मिसिंग लिंक मधून आम्हाला प्रवास कधी करता येणार, असे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जात आहेत. कारण 1 मेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा मिसिंग लिंक सुरू झाला, परंतु मुंबईहून पुण्याकडे येणारीच केवळ लेन जी आहे ती सुरू झाली आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती मंडप टाकलेला आहे. तो मंडप अजून हटवलेला नाहीये आणि ते हटवण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळं MSRDC कडून दावा केला जातोय की 12 वाजेपर्यंत का होईना हा मार्ग खुला केला जाईल आणि प्रत्यक्षात मात्र अद्यापही खुला झालेला नाहीये. आणि हे सगळे प्रवासी तेच प्रश्न विचारतायत की हा मार्ग बंद का ठेवलाय. आता उत्तर असं आहे की आत मंडप टाकलेला होता आणि ते मंडप हटवण्याचं काम सुरू आहे. आता ते मंडप हटवला जाईल आणि दुपारी 12 पर्यंत का होईना हा मार्ग खुला होईल आणि या सगळ्या पुण्याहून मुंबईला निघालेल्या प्रवाशांना याच मिसिंग लिंकमधून मुंबईमध्ये दाखल होता होईल अशी अपेक्षा आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा. दरम्यान मिसिंग लिंक इज मिसिंग अशी उपहासात्मक टीका मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केली. पानसेंनी मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक कोंडी दाखवत व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. लिंक बंद आहे. पुन्हा घाटात नेहमीप्रमाणे छान ट्रॅफिक आहे. 1-2 गाड्या बंद पडलेल्या मध्ये दिसत आहेत. तर मिसिंग लिंकचा मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशन मध्ये नोंदवायचा आहे. कोणाची ओळख असेल तर प्लीज. मिसिंग लिंक मिसिंग आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांत पार गेलेला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम पाण्यावर झालाय. उष्णतेमुळे अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडलेत. अनेक प्रकल्पांनी तळ गाठलाय. वाशिम जिल्ह्यातील 77 प्रकल्पांमध्ये केवळ 20% जलसाठा शिल्लक आहे. याच पाणी टंचाईचा आढावा फाळेगाव इथल्या प्रकल्पावरून घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी. राज्यात यावर्षीचा उन्हाळा अधिकचा तीव्रतेचा मानला जातोय. राज्यातील सर्वच जिल्ह्याचा पारा जवळपास 42 अंशाच्या वर पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळं राज्यातील पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने कमी होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. नदी नाले धरण प्रकल्प असतील हे झपाट्याने कोरडे होताना पाहायला मिळतंय. त्याचा झळा नागरिकांना बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर शेती असेल किंवा जनावरे असतील यांनाही पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. मी सध्या आहे वाशिमच्या फाळेगाव धरण प्रकल्प क्षेत्रामध्ये आणि आपण बघू शकतो धरणाच्या पाणी पातळी ती कमालीची झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातच जवळपास जिल्ह्यातील 75 जे लघु प्रकल्प आहेत त्याच्यात 20% पेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध आहे. मात्र जे मोठे धरण प्रकल्प आहेत त्यातून पाणी पुरवठा केला जातो अनेक शहरांमध्ये, त्याचाही प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. अल निनोचा धोका असल्याचं हवामान खात्यानं सध्या सांगितलेलं आहे. त्यामुळं आणखी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूणच जर पाहायला गेलं तर प्रशासनानं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. पाण्याचा प्रश्न तरी मिटवावा अशी प्रशासनादरबारी आता नागरिकांकडून मागणी केली जात आहे. जर प्रशासनाने ही मागणी पूर्ण नाही केली तर पाण्यासाठी हाहाकार माजू शकतो अशी स्थिती सध्या निर्माण होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. आणि शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 2029 मध्ये भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. सामना अग्रलेखातल्या दाव्यासंदर्भात शिरसाट यांना प्रश्न विचारला होता. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला पुढे नेण्याचा विचार करतो असं देखील ते म्हणाले. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. भाजपने भविष्यातील निवडणुका सोबळावर लढवण्याची तयारी सुरू केली. दादाचा पक्ष सुद्धा गिळण्याची तयारी सुरू केली. उद्या शिंदेचे आमदार सुद्धा भाजपत असा दावा सुद्धा सामना करण्यात आला. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते.
असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. उद्या उभाट्याला जर असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबरच राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत, तर ते स्वप्नात आहेत, स्वप्नात. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला समोर गेलं पाहिजे. आम्ही येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता आम्ही करत असतो. इतरांवर टीका करून आपला पक्ष वाढत मोठा होईल अशा स्वप्नामध्ये आम्ही नाही. तर आमदार महेश शिंदेंसंदर्भात एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलंय. महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदे साहेबांना रुचलं नाही असंही ते म्हणाले. महेश शिंदेने भाजपबरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता. तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती. तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच. परंतु त्याचे विरोधक असले म्हणून पक्षात घ्यायचं नाही ही भूमिका नाही आहे. विरोधक काय आहेत हे तपासून सुद्धा घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं शंभूराज देसाईंनी ज्यांचा पक्षप्रवेश घेतलाय तो एकनाथ शिंदे साहेबाला विचारूनच घेतला असावा. त्यांना विचारल्याशिवाय कुणाचाही पक्षामध्ये प्रवेश होत नाही आणि कोणालाही पदं दिले जात नाहीत. म्हणून उद्या तिथलच्या राजकारणामध्ये काय बदल होतील याची लवकरच आपल्याला माहिती मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब काही काळात त्यांचे निर्णय सुद्धा जाहीर करतील. 89.79 खाजगी विद्यार्थी म्हणून जे बसलेत फॉर्म नंबर 17 भरून खाजगी विद्यार्थी एकूण 36,941 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे उत्तीर्णाची टक्केवारी आहे 80.21. जे रिपीटर असतात पुनर्परीक्षा देणारे त्यामध्ये एकूण 50,346 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहे. ही टक्केवारी आहे 36.44. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी जी झाली आहे ती यावेळेला 8,367 होती. 8,367 दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेत बसले होते. त्यापैकी 7,579 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 90.58% आहे. 12वीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आता सर्व विभागीय मंडळातून म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग. कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे. सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%. आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%. नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे. म्हणजेच 6.35% मुली ह्या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेले आहेत. 86.80 मुली 93.15% आणि मुलं 86.80%. म्हणजे 6.35% मुली ह्या जास्त संख्येने पास झालेल्या आहेत. आपण जे 153 विषय घेतो
त्यापैकी 26 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये 100% निकाल लागलेला आहे. थोडंसं आपण एक 3-4 वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला असं दिसेल की हे मी तुम्हाला नोट्स देणार आहे सगळ्या. विज्ञान शाखेमध्ये 2023 साली 96.09% विद्यार्थी पास झाले होते, उत्तीर्ण झाले होते. 2024 साली 97.82%, 2025 साली 97.35% आणि ह्यावेळेला 2026 साली 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. चालू वर्षी 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर 78.02% कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत यावर्षी. 87.03% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.74% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ITI-साठी 81.78% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे एकूण सर्व विषयाचे 89.81% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये जो निकाल लागला होता तो 91.88% लागला होता. त्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये निकाल 2.09% हा कमी लागलेला आहे. तुम्ही जर पाहाल गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये पण जो निकाल झाला होता तो 1-1.5% कमी लागला होता. म्हणजे दरवेळेला आपला 1-1.5%, 2% निकाल हा कमी लागत येतोय. त्याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट, गाईड विद्यार्थ्यांना जे सवलतीचे गुण असतात ते शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत. श्रेणीसुधार, गुणसुधार योजना जी आहे त्यामध्ये एकाच वेळेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्यासाठी जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 याप्रमाणे 3 संधी उपलब्ध असतात. आपल्याला नोट्स दिले आहेत ना सगळ्यांना? नोट्स मिळाल्या का सगळ्यांना? त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती यासाठी आपली वेबसाईट आहे. गुण पडताळणी करून घेण्यासाठी रविवार उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करता येईल. सर्व सेवा ह्या आपण ऑनलाईन केलेल्या आहेत. तर 12वीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारून लातूरचा निकाल सगळ्यात कमी लागला. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा ABP माझा. अशोक खरात प्रकरणाची ईडीकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला समन्स. 70 कोटी रुपयांच्या बनावट खात्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश. प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकर यांच्या भगिनी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भोंदू अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग. विशेष PMLA कोर्टात अर्ज केला. कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर ईडी अशोक खरातला ताब्यात घेऊ शकते. सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात. TCS प्रकरणातील इतर 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र FDAच्या तपासणीमध्ये कलिंगडात कोणतीही भेसळ नाही. कलिंगडात रंग, गोडवा तसंच त्याचा आकार वाढवण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर झाला नसल्याचा FDAनं स्पष्ट केलंय. नाशिकच्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून नाशिक न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे निदा खानला कोर्ट दिलासा देणार की जामीन अर्ज फेटाळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. थाटात उद्घाटन झालेल्या कनेक्टिंग लिंकची पुणे मुंबई मार्गिका आजच सुरू करणार. राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCची माहिती. कालच्या कार्यक्रमाचा मंडप काढण्याचं काम सुरू असल्यानं विलंब. मंडप काढल्यानंतर आजच मार्गिका खुली होणार.
मिसिंग लिंक ही मिसिंग म्हणजेच हरवलेली आहे अशा शब्दात मनसे नेते अभिजित पानसे यांची टीका. या नव्या मार्गाची पुणे मुंबई मार्गिका बंद असल्यानं वाहतूक कोंडीचा व्हिडिओ अभिजित पानसेंकडून पोस्ट. पोलीस तक्रारीचा इशारा दिला. आज पुन्हा मिसिंग लिंक बंद आहे. पुन्हा घाटात नेहमीप्रमाणे छान ट्रॅफिक आहे. एक दोन गाड्या बंद पडलेल्या मध्ये दिसत आहेत. मिसिंग लिंकचा मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशन मध्ये नोंदवायचं आहे. कोणाची ओळख असेल तर प्लीज. मिसिंग लिंक मिसिंग आहे. व्हीआयपींसाठी सर्व काही गोष्टी करायच्या, नागरिकांना त्रास झाला यासाठी प्रशासन जबाबदार. काल झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या वाहतूक कोंडीवरती खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर एवढा शो करण्याची काहीच गरज नव्हती, राऊतांची टीका. अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे हे सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं, जेव्हा लोकांना त्रास होणार नाही. हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढलेले नाही आहेत. त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणे असं वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बच्चू कडू अमरावतीतल्या कुरळपूर्णा गावात समर्थकांकडून बच्चू कडूंचं स्वागत. पत्नी नैना कडू यांच्याकडून औक्षण करून स्वागत. आज अमरावती, चांदूरबाजार, अचलपूर आणि परतवाडा इथं जल्लोष रॅलीचं आयोजन. बच्चू कडूंचा शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय योग्य. शिवसेनेत सहभागी होण्यानंच कामं होतात याची बच्चू कडूंना कल्पना. शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी आपल्या पक्षातल्या लोकांची भूमिका पाहावी असाही सल्ला. शिवसेनेत सामील होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना त्यांनाच याची कल्पना आहे की नेमकी राजकारणाची दिशा काय असेल, आम्ही काय करतोय किंवा इतर पक्ष काय करतात, यापेक्षा आपल्या घरामध्ये डोकून पाहिलं तर मला वाटतं ते बरं राहील. 2029 मध्ये भाजप स्वबळावर जाऊ शकतो. आम्ही येणारं कोणतंही संकट स्वीकारण्याची तयारी करतोय. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला पुढे नेण्याचा विचार करत असतो. पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलंय. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. कोरोना काळात एकनाथ शिंदेंचा जीव उद्धव ठाकरेंनी वाचवला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे आभार मानावे. संजय राऊतांचा शिंदेंना टोला. तर शिंदेंनी अयोध्येची पाहणी करण्याचाही सल्ला दिला. गॅस महागणार असल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महाग होणार असल्याचा राऊत यांचा दावा. व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्यानं खाद्यपदार्थही महाग झालेत. मात्र केंद्र सरकार म्हणतंय सगळं काही ठीक आहे. संजय राऊतांचा केंद्र सरकारवरही निशाणा. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार आहे. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही. मुंबईमध्ये महापौर रितू तावडेंकडून आज पूर्व उपनगरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी. पावसाळ्यापूर्वी चेंबूर, कुर्ला आणि मांद्रे संकुल परिसरात नाल्यांची पाहणी करत आढावा घेतला.
जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासात कारवाई. पश्चिम बंगालची विधानसभा ममता बॅनर्जी जिंकणार. खासदार संजय राऊतांना विश्वास. अमित शहांच्या आत्मविश्वासाबद्दल काय बोलणार, राऊतांचा टोला. ममता बॅनर्जी ह्या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येतील. अमित शहांना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. पुण्याच्या भोरमध्ये 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचारानंतर तिची दगडानं ठेचून हत्या. हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून रास्ता रोको आंदोलन. पोलिसांनी 65 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद. गावातली सगळी दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांकडून घटनेचा तीव्र निषेध. आज गावात ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार. नसरापूरमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा. गावातील भैरवनाथ मंदिराजवळून मोर्चाची सुरुवात. पुण्यातील नसरापूर येथील घटना अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारी. नसरापूर अत्याचार प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची पोस्ट. तर आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन. सुळेंची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये दत्तनगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांची हत्या. कौटुंबिक वादातून मुलानं वडिलांवर चाकू हल्ला केला. आरोपी मुलगा आशफाक बागवानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईतील जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये 76,000ची चोरी. MRI विभागातील जमा रोकड लंपास. कंत्राटी कामगार रोहित भोसलेला अटक. 14 एप्रिल रोजी 76,700 रुपये गायब झाल्याचं उघड. आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. श्रीवर्धन म्हसाळा रोडवरती पिकअप आणि ट्रेलरचा अपघात. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर क्रेनच्या सहाय्यानं वाहनांना रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू. घाटकोपरच्या असलभा विभागात पालिकेची कचऱ्याची गाडी एका दुकानात शिरली. तीव्र उतारावरती ब्रेक फेल झाले असल्याचा अंदाज. 2 जण जखमी. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांचा थरारक रेस्क्यू. केसलवाडा येथील बंद नालीमध्ये मादी बिबट्यासह 2 बछड्यांचा वावर होता. अखेर वनविभागाच्या पथकानं मोठ्या प्रयत्नानंतर तिघांनाही सुखरूप पिंजराबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले. नंदुरबारमधल्या नवापुरात बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार. पहिल्या टप्प्यामध्ये 1 किलोमीटर परिसरातल्या कोंबड्या नष्ट केल्या जातील. बर्ड फ्लू इतर भागात पसरू नये म्हणून प्रशासन सतर्क. आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होते आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा करून त्या जो डम्पिंग हे असतो बीच असतो तिथे पोहोचत जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव. पोल्ट्री व्यावसायिकांचं कोट्यवधींचं नुकसान. H9N2 लस निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप. H5N1 वॅक्सिन देण्याची मागणी. 12 लाख पक्ष्यांवर संकट. चंद्रपूरमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यभरात मचाण प्राणी गणना पार पडली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह राज्यातल्या सगळ्याच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यामध्ये प्राणी गणनेची प्रक्रिया पार पडली. जंगलातल्या पाणवठ्या शेजारी बंचानावर बसून 24 तासात येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच प्राणी गणना. यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट. युवकावर गुन्हा दाखल. भाजप नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली होती. यवतमाळ ग्रुप नावाच्या फेसबुक ग्रुपवरती दीपक जिलते या युवकानं आक्षेपार्ह पोस्ट केली होती. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तुमसर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावला. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. पाऊस झाल्यामुळे वादळी पाऊस झाल्यामुळे पूर्ण झोपला आहे आणि पावसात हे पांढरे लोंब आता हे होण्यास चालू झालेले आहेत.
तरी पण मी शासनाला एवढी विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनावर आशा करतो. पुण्यातील नसरापूर गावात पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. आम्हाला आमचा तपास करू द्या असं पोलिसांनी म्हटलं आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. आमदार शंकर मांडेकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल. शिवानी, जेव्हापासून ही घटना उघडकीस आली आहे, ग्रामस्थ आक्रमक झालेत, काय भूमिका आहे ग्रामस्थांची आणि पोलिसांची? ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर याच गावातल्या सुपर मार्केटचा जो चौक आहे त्या चौकात हा मोर्चा सध्या आला आहे आणि यांनी ठिय्या आंदोलन देखील पुकारलं आहे. पोलीस आणि सगळ्या ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेदरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. पोलीस समजूत काढतायत की आम्ही या आरोपीला ताब्यात घेतलंय, याची सगळ्याची तपासणी करतोय, सगळा आढावा घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला शिक्षा असेल किंवा फास्टॅग कोर्टात चालवून 15 दिवसात चार्जशीट दाखल करू असं पोलिसांनी सांगितलंय. मात्र जर तुम्हाला आरोपी मिळालाय तर आमच्या तो ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा करा असं जे मागणी आहे ती ग्रामस्थ करताना दिसत आहे. त्यासोबतच पोलिसांनी एक शब्द वापरला, तो शब्द होता हुल्लडबाजी. तुम्ही इथे हुल्लडबाजी करू नका, आम्हाला आमचा तपास करू द्या असं जेव्हा पोलिसांनी हा शब्द वापरल्यानंतर ग्रामस्थ पुन्हा एकदा जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी थेट तुम्ही तुमचं काम करा, अदरवाईज आम्हाला हे सगळं पुन्हा एकदा चक्काजाम करायला भाग पाडू नका असं जेव्हा ग्रामस्थांनी सांगितलं तेव्हा पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे. आपण जर बघितलं तर स्थानिक आमदार शंकर मांडेकर आहे, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्याकडून देखील ग्रामस्थांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. आपण जर बघितलं तर त्या मुलीच्या ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली, अशी हत्या महाराष्ट्रात कोणत्याही पद्धतीने होऊ नये यासाठी हे सगळे ग्रामस्थ फक्त नसरापूरसाठी नाही तर अख्ख्या मुलींसाठी हे सगळे ग्रामस्थ एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे आणि भर उन्हात हे सगळे ग्रामस्थ या चौकात येऊन थांबलेले आहेत आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे की इथल्या सगळ्या जो नराधम आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला आहे त्या ठिकाणी म्हणजे ज्या गोठ्यात त्यानं हे निर्गुण कृत्य केलं त्या गोठ्यात त्याला फाशीची शिक्षा द्या, आमच्या हवाले करा, आम्हाला जे काही करायचं ते आम्ही त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. शिवानी, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा. 65 वर्षांच्या वृद्धाकडून 4 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करत हत्या. 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं पोलिसांचं आश्वासन. कनेक्टिंग लिंकची पुणे मुंबई लेनही थोड्याच वेळात खुली होणार. कालचा मंडप काढण्याचं काम असल्यामुळे लेन बंद होती. MSRDCची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी. माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली. अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष PMLA कोर्टामध्ये वॉरंटसाठी अर्ज. सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात. अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स. समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस. TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण. जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष. राज्याचा 12वीचा निकाल 89.79%. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2% निकाल घटला. यंदाही मुलींची बाजी तर कोकण विभाग अव्वल. केंद्र सरकारची आपत्कालीन संदेश यंत्रणा ही कार्यान्वित झालेली आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी तीव्र टोनसह सर्वांच्या मोबाईलवरती अलर्ट आलेला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा ही कार्यान्वित झाली आहे. तर सर्वांच्याच मोबाईलवरती एकाच वेळी हा अलर्ट पोहोचलाय.
NDMA कडून आपत्कालीन संदेश यंत्रणेची ही चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे असा मेसेज तुमच्या मोबाईलवरती वाजला असेल तर घाबरू नका. सर्वसामान्यांच्या सोयीसाठीच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नहीं है, यह एक परीक्षण से नागरिकों को आपदा की तत्काल सूचना मिल सकेगी. सतर्क नागरिक सुरक्षित राष्ट्र. इस संदेश को प्राप्त करने पर जनता को कोई कार्यवाही करने की आवश्यकता नहीं है. यह एक परीक्षण संदेश है. भारत सरकार को प्राप्त करने पर जनता को कोई कार्रवाई करने की आवश्यकता नहीं है. यह एक परीक्षण संदेश है. भारत सरकार. గవర్నమెంట్ ఆఫ్ ఇండియా భారతదేశం తన స్వదేశీ సాంకేతిక పరిజ్ఞానాన్ని ఉపయోగించి తమ పౌరులకు కొరకు తక్షణ విపత్తు से नागरिकों को आपदा की तत्काल सूचना मिल सकेगी. सतर्क नागरिक सुरक्षित राष्ट्र. इस संदेश को प्राप्त करने पर जनता को कोई कार्यवाही करने की आवश्यकता नहीं है. यह एक परीक्षण संदेश है. भारत सरकार. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मयुरी ओंबासे सध्या आपल्या सोबत आहेत. मयुरी, खरं तर केंद्र सरकारची आपत्कालीन संदेश यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्याच फोनवरती हा एक मेसेज आलेला आहे. यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आणि याचं कारण काय? आकांक्षा, अगदी बरोबर आहे. आज देशभरातील कोट्यावधी मोबाईलवर एकाच वेळी खूप मोठा सायरन वाजला आणि त्यामुळे काही लोक पॅनिक देखील झालेले. पण यामध्ये सगळ्यात आधी सांगायचं झालं तर पॅनिक होण्याचं कुठलंही कारण नाहीये. सरकार देशभरात एक नवीन मोबाईल आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टम राबवते. आपत्ती चेतावणी प्रणाली असं म्हणतात, ते तपासत आहे. दूरसंचार विभागाने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMAच्या सोबतीने हे मोबाईल डिझास्टर कम्युनिकेशन सिस्टम अलर्ट सिस्टम तयार केलंय, ज्यामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना एकाच वेळी सतर्क करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामुळेच ही जी अलर्ट सिस्टम आहे त्याची प्रणाली तपासली जाते. लोकांना याची सूचना दिली जाते की कसं आपत्कालीन परिस्थिती येईल तेव्हा तुम्हाला सतर्क केलं जाईल. आता ही यंत्रणा कशी काम करणार आहे तर DOT आणि NDMAने विकसित केलेली ही अलर्ट सिस्टम कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल वर आधारित आहे. इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनने सुचवलेली ही प्रणाली देशातील सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय केलेली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना मोबाईलवर SMS द्वारे आपत्तीशी संबंधित चेतावणी पाठवली जाईल. म्हणजे एक अलर्ट मेसेज, जसं की आता सगळ्यांना सायरन वाजवून अलर्ट मेसेज दिला तशाच प्रकारे सगळ्या नागरिकांना जो मेसेज आहे अलर्टचा तो पाठवला जाणार आहे. फोनवर एक मोठा सायरन वाजवला जाणार, जेणेकरून लोक जी आहेत ती सावध होतील आणि त्यामुळे लोकांना अलर्ट राहण्याचा एक मेसेज त्या माध्यमातून मिळणार आहे. आणि हा मेसेज इंग्लिश आणि मराठी आणि त्यांच्या प्रत्येक भाषेतून सगळ्या नागरिकांना, म्हणजे देशभरातच सगळीकडे नागरिकांना हा मेसेज त्या सायरनच्या माध्यमातून दिलेला आहे. अगदी मयुरी, खरं तर आता जो हा मेसेज आलेला आहे, सायरन देखील सगळ्यांच्याच फोनवरती वाजलेला आहे आणि त्यामुळे काहीशी भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं असणार आहे. तर या संदर्भामध्ये त्या मेसेजमध्ये काय नेमकं नमूद करण्यात आलं? अगदी खरंच एकाच वेळी सायरन वाजला, त्यामुळे खूप लोक पॅनिक झाली की काय झालं, की कुठला सायरन आहे. कारण एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात सायरन वाजला आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं की हा मोबाईल हँग झालाय का, मोबाईल फुटतोय का, किंवा अशा प्रकारे अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या आलेल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. काहींना बॉम्ब ब्लास्टची देखील भीती झालेली आहे, असे फोन देखील आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे यामागे जर सांगण्याचं कारण आहे, यामध्ये कुठलेही घाबरण्याचं कारण नाही. हा केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला एक सावध करण्यासाठी हा मेसेज दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू केलेलं आहे. यामध्ये नागरिकांना सतर्क राहायचे, मेसेज आल्यावर राष्ट्राला सुरक्षित ठेवायचा संदेश देखील त्यांनी दिलेला आहे. आणि जर तुम्हाला हा मेसेज मिळाला तर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता कोणीही घाबरू नये, ही फक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे. धन्यवाद मयुरी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेवी यांनी. आपण जाणून घेऊयात. लाउड स्पीकर द्या. India launches cell broadcast using indigenous technology. आपण बघतोय असे मेसेजेस आपल्याला अनेकांना झाले असतील, कारण प्रत्येक मोबाईलवर अशा प्रकारच्या सूचनांचे मेसेज येत आहेत, ज्यामध्ये
वेगवेगळे मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये हे मेसेजेस आहेत आणि यामध्ये लिहिलेलं आहे की भारताने आपल्या नागरिकांना तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. ही एक चाचणी असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी काही सूचना सरकारच्या वतीने द्यायच्या असतात आणि त्यासाठी अशा प्रकारे या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्यासाठी एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं केलं जातं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर अशा प्रकारचे मेसेजेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच वेळी करोडो लोकांचे मोबाईल वाचताना आपल्याला पाहायला मिळत, अलार्मसारखा किंवा सायरनसारखा आवाज मोबाईलमध्ये पाहायला मिळतोय आणि याद्वारे म्हणजे भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कुठे पूरस्थिती असेल किंवा मग वादळ येणार असेल किंवा मग भूकंपाचा धोका असेल, अशा वेळी आपल्या मोबाईलवर अलर्ट येणार आहे आणि त्यासाठीच एक टेस्टिंग इथे आपल्याला केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता आणि दिल्लीनंतर आता पूर्ण देशभरात अशा प्रकारचा हा प्रयोग केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही सगळी जी माहिती आहे याला सचेत म्हटलं गेलं आहे किंवा मग नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल याला नाव देण्यात आलेलं आहे. ज्या टेक्नॉलॉजीद्वारे तातडीनं देशातील विविध ठिकाणी जर काही अलर्ट मेसेज द्यायचा असेल किंवा सतर्क करायचं असेल तर अशा प्रकारच्या सिस्टीमचा वापर केला जाणार आहे आणि त्यासाठीच अशा प्रकारे एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येतं आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे किंवा काही त्याला उत्तर द्यायचं कारण नाही आहे किंवा ज्या प्रकारे आपण बघितलं तर एक अलार्म किंवा सायरनसारखा आवाज येतोय तर त्याला फक्त ओके करायचं आहे आणि ही एक प्रकारची टेस्टिंग असल्याचं सुद्धा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं हा मेसेज पाठवलेला आहे. एक अलर्ट अगदीच काही वेळापूर्वी आपल्या सगळ्यांच्याच फोनवरती आलेला आहे. मात्र आपत्कालीन स्थितीमध्ये जर सरकारला काही संदेश हा नागरिकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठीची टेस्टिंग ही यावेळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंच आवाहन हे सध्या करण्यात येत आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी तीव्र अशा टोनसह सगळ्यांच्याच मोबाईलवरती हा अलर्ट करणारा मेसेज आलेला होता. आपत्कालीन स्थितीमध्ये जर एकत्रित संदेश द्यायचा असेल तर ही विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जाते. पुण्यातील नसरापूर गावामध्ये पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झालेली आहे. आम्हाला आमचा तपास करू द्या असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर ग्रामस्थ हे आक्रमक झालेत. आमदार शंकर मांडेकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय. नसरापूर गावामध्ये गेल्या काही तासांपासून हे आंदोलक मोठ्या प्रमाणावरती संतप्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन इथं मांडलेलं आहे. तर नसरापूर गावामध्ये पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. आम्हाला आमचा तपास करू द्या असं पोलिसांचं म्हणणं होतं. पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले होते आणि त्यानंतर ग्रामस्थ हे काहीसे आक्रमक झाल्याचं दिसतंय. सध्या पोलिसांकडून या ग्रामस्थांशी संवाद साधला जातोय. त्यांना शांत करण्याचे प्रयत्न हे पोलिसांकडून केले जात आहेत. आमदार शंकर मांडेकर हे देखील आता या घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
आमदारांबरोबर गृहमंत्र्यांसमोर टेबल टू टेबल चर्चा करत आणि त्या माध्यमातून जे बेस्ट पॉसिबल आपल्याला आपल्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी करून देता येईल आणि अशा प्रवृत्तीला पुढं मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे म्हणून त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला तर जे काही करता येईल ते करूच, पण भवितव्यामध्ये मुलाच्या असल्या प्रवृत्तीचा मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे ही माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ऐका ना, हे ठरवणारं काय, ऐका ना, मला बोलू दे. हे सगळं ठरवणारं ना तुम्ही आहेत नाही, पोलीस यंत्रणा आहेत ना माननीय कलेक्टर साहेब आहेत. हे जिथं ठरवले जाईल जे लोक याच्यावरती न्याय करू शकतील, याच्यावरती कायदा करू शकतील अशा लोकांच्या समोर हा विषय सगळा जाऊ दे. एवढ्यावरती बसू दे. ते पीडितेच्या घरातील 4 मंडळी घेऊन चला त्या मगाशीच्या ज्या काकी रडताय त्यांना आपण त्यांच्या समोर नेऊ. अजून 4 समजा यांच्यासारखे पुढे असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपलं डेलिगेशन गृहमंत्र्यांच्या समोर आमदारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करत आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं पुढचं पाऊल उचलू. आपल्या मनातली आग तेवढी धगधगतीये, पण शेवटी हे सगळं आपल्याला गृहमंत्र्यांसमोर नेलं पाहिजे. ही आज पोलिसांची पण यंत्रणेची सुद्धा त्या ठिकाणी ताण येतोय. तिथं आमदार सुद्धा आहेत, लोक सुद्धा आहेत. आपल्याला ह्याला कुठून तरी एक पुढे मार्ग काढला पाहिजे म्हणून माझ्यासारखा या भागातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि हे आपण सगळ्यांनी मान्य करावे अशी माझी आपल्याला या ठिकाणी एक नम्र आव्हान आहे. शेवटी आहे घडलेली गोष्ट दुर्दैवी आहे, मनाला फार वाईट वाटते, पण ह्याचं पुढं काय. हे सगळं पुढं करण्यासाठी म्हणून जी लोक कायद्यातली आहेत, जी लोक ह्याच्यावरती कंट्रोल करतात, ह्याच्यामध्ये काहीतरी कायदा बनवू शकतील किंवा ह्याच्यामध्ये पोलिसांना तरी काय काय सांगायचं असेल तरी ते सांगू शकतील. अशा यंत्रणेसमोर, अशा अधिकाऱ्यांच्या समोर, अशा माननीय मंत्री महोदयांच्या समोर मध्ये हे सगळं प्रकरण जाऊ देत. मागं काय घडलेलं आहे 98 मध्ये 2015 मध्ये या सगळ्या गोष्टी पोलीस यंत्रणा तिथं समोर ठेवत आणि नंतर ठरवून काय होईल ते. माझी या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपण थोडस संयमानं धैर्यानं घ्यावं एवढी मला या वेळेस आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे. ती समजून घ्या, काळ नाजूक आहे, घडलेला प्रकार दुर्दैवी. उद्या तर असं परत घडलं नाही पाहिजे, पण ज्याच्या मनात येईल असं काहीतरी करावं, त्याचं सुद्धा काळीच कापलं पाहिजे अशी शिक्षा आपल्याला द्यायची आहे. या मताचं मी सुद्धा आहे, आमदार साहेब सुद्धा आहे, सगळी पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. तासांपासून ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन इथं मांडलेलं आहे. हत्येनंतर संताप मोठ्या प्रमाणावरती या ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातोय. तर या आंदोलनस्थळी या ठिकाणचे स्थानिक आमदार हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून आवाहन केलं जात आहे की पोलिसांना योग्य तो तपास करू द्या. मात्र ग्रामस्थ हे संतापलेले दिसून येत आहेत. ऐकण्याचं ते मनस्थितीमध्ये नाहीयेत आणि पोलिसांसोबत देखील त्यांची बाचाबाची झाल्याचं कळत आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडून. शिवानी, तर एसपी आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आले पाहिजेत. ते आल्याशिवाय आम्ही हलणार नाही, चर्चा करणार नाही, अशी भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी रस्ता रोखलेला होता आणि त्यानंतर याच ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. स्थानिक आमदार मांडेकर हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून या सगळ्याच ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आमच्या चिमुकलीची झालेली हत्या, त्या नराधमाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशीच भूमिका हे संतापलेले नागरिक सध्या मांडताना आपल्याला दिसून येत आहेत. तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये देखील काहीशी बाचाबाची झालेली होती. आम्हाला आमचा तपास करू द्या असं पोलिसांचं म्हणणं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस या गावामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र त्यांच्या तपासाला देखील या ग्रामस्थांकडून अडथळा निर्माण केला जातोय. ग्रामस्थ हे काहीसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर शंकर मांडेकर हे देखील या ठिकाणी दाखल झाले. परंतु जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे गावामध्ये आल्याशिवाय चर्चा करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ही संतापलेल्या ग्रामस्थांकडून सध्या केली जाते. नसरापूर गावामधील सुपर मार्केट चौकामध्ये ग्रामस्थांनी हा ठिय्या मांडलेला आहे. तर ग्रामीण पोलीस हे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. SRPFच्या तुकड्या देखील दाखल होत आहेत.
त्यामुळे काहीसं संतापाचं वातावरण हे अगदी सकाळपासूनच या गावामध्ये आपल्याला दिसून येत आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना, एका लहान मुलीवरती अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्या नराधमाला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. मात्र त्याला योग्य ती शिक्षा व्हावी हीच या ग्रामस्थांची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.